श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रानुसार चैत्र अमावास्या ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. यंदा 17 एप्रिल म्हणजेच शुक्रवारी आहे चैत्र अमावास्या. अमावास्या ही तिथी पितरांना समर्पित असते. चैत्र अमावास्येला पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा दानधर्म केल्याने त्यांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात. यामुळे घरातील पितृदोष दूर होण्यास मदत मिळते. या दिवशी गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की चैत्र अमावास्येला पवित्र स्नान केल्याने वर्षभरातील पाप धुवून निघतात आणि मनाची शुद्धी होते. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने पुण्य मिळते. विशेषतः सातू, तीळ आणि पाण्याचे दान करणे फलदायी मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत काल सर्पदोष, ग्रह दोष, पितृदोष किंवा अन्य दोष असतात त्यांच्यासाठी चैत्र अमावास्येच्या दिवशी पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी हवन, शिव मंदिरात जाऊन पूजा केल्याने दोषाची तीव्रता कमी होते. अमावास्येची रात्र ही तंत्र, मंत्र आणि विशेष साधनेसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक साधक या दिवशी शांत ठिकाणी बसून नामस्मरण किंवा ध्यान करतात, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. तसेच अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच श्रीहरी विष्णूंच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. पण चैत्र अमावास्येच्या दिवशी आपल्याला काही चुका ह्या टाळायच्या. त्याचबरोबर घरात चुकूनही खायची नाही आहे. या 2 भाज्या जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या रुष्टून आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं. वर्षभर आपल्याला वाईट भोग हे भोगावे लागतील. तर त्या कोणत्या 2 भाज्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला चैत्र अमावास्येच्या दिवशी खायच्या नाही आहेत, तसेच कोणत्या चुका ह्या आपल्याला टाळायच्या त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका. चैत्र अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. चैत्र अमावास्येला गंगा किंवा यमुनासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतो. भूतकालीन पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजळ मिसळून स्नान हे करायचं आहे. हे स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे, नाहीतर आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तसेच गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते. तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आहे. प्रत्येक अमावास्येला आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही करत असतो. त्यांना प्रसन्न करण्याकरता बरेच उपायांनी सेवा ह्या करत असतो. तसेच आपल्याला अमावास्येच्या दिवशी चुकूनही कोणाला आपल्या घरातील झाडू कोणत्याही कारणास्तव कोणी कितीही मागितलं तरी द्यायचा नाही. जर कळत नकळत आपल्या घरनं झाडू दिला गेला तर आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय करून निघून जाते. आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकते. तसेच आपल्याला पांढऱ्या वस्तू अमावास्येच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत, जसं की मीठ झालं, साखर झाली,
दूध झालं, दही झालं, पीठ झालं, या कोणत्याही वस्तू कोणी कितीही मागितल्या तरीही आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही आहेत. या सर्व वस्तू ज्या त्या माता लक्ष्मीचं स्वरूप असतं. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की अशा स्थितीत तुमच्याकडे काही लोक मागायला येतात. असं वाटतं की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीही निघून गेली पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये गरिबीही आली पाहिजे, म्हणून चुकूनही तुम्हाला या वस्तू कोणी कितीही मागितलं तरीही अमावास्येच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहे. त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी चुकूनही आपल्याला कोणाकडनंही पांढऱ्या वस्तू ह्या घ्यायच्या नाही आहेत. जसं की दूध झालं, दही झालं, तूप झालं, साखर झाली, तसेच पांढरी मिठाई, त्याच्यामध्ये पेढा, बर्फी, या वस्तू चुकूनही आपल्याला कोणाकडनं घ्यायच्या नाहीत किंवा खायच्या नाहीत, कारण या वस्तूंमध्ये फारच पटकन तंत्रमंत्र क्रिया ह्या केल्या जाऊ शकतात. कारण बऱ्याचदा काही लोक जी आहेत ते आपल्या तोंडावर तर आपल्याशी गोड बोलतात, पण तीच लोक आपलं वाईट चिंतत असतात आणि अशी लोक जी आहे ती अमावास्या या तिथीला आपलं अहित करण्याकरता आपल्यावर काही तांत्रिक क्रिया करू शकतात. अशा वस्तूंमध्ये काही मिळून खायला दिलं तर त्यामुळे आपल्याला नक्कीच आपलं अहित हे घडू शकतं. अशा तिथीला कोणाकडूनही आपल्याला पांढऱ्या वस्तू चुकूनही खायच्या नाही आहेत किंवा घ्यायच्या नाही आहेत. त्याचबरोबर या दिवशी काही भाज्यासुद्धा चुकूनही खायची नाहीत. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला मांस, मच्छी, मटण याचं सेवन हे करायचं नाही आहे किंवा आपल्याला त्या बनवायच्या नाहीत. आपल्या घरामध्ये सुद्धा नाही बनवायच्या किंवा घराच्या बाहेरसुद्धा बनवायच्या नाही आहेत किंवा खायच्यासुद्धा नाही आहेत. तसेच ज्या भाज्या जमिनीखाली उगवतात जसं की कांदा झाला, मुळा, त्याचबरोबर बटाटे, अशा प्रकारच्या ज्या भाज्या आहेत जसं की गाजर आहे, बीट आहे, या सर्व भाज्या ज्या जमिनीखाली उगवतात त्या भाज्या अमावास्येच्या तिथीला सेवन केल्या जात नाही. त्याचबरोबर वांग्याच्या भाजीचं सेवनसुद्धा आपल्याला अमावास्येच्या दिवशी करायचं नाही आहे. तसंच अमावास्येच्या दिवशी भोपळ्याचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही. भोपळा आपल्या घरी आणायचा सुद्धा नाही आहे, कापायचं सुद्धा नाही आहे, तसेच त्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे. तसेच अमावास्येच्या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत, कारण काळा रंग हा फारच लवकर नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यामध्ये शोषून घेतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता वाढण्याची शक्यता जास्त असते. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पूजा किंवा कोणत्याही सेवा करताना काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जात नाही. जर तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून कोणत्याही सेवा किंवा कोणतेही उपाय केले तर त्याचं तुम्हाला कोणतंही शुभफळ प्राप्त होणार नाही. तसेच अमावास्येच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस कापायचे नाहीत, नखं कापायचे नाहीत, दाढीसुद्धा करायची नाही आहे. त्याचबरोबर जर अमावास्या तिथीला तुमच्या दारावर एखादा भिक्षुक आला किंवा गरीब व्यक्ती आला, गरजू व्यक्ती आला तर त्याला रिकामी हाती पाठवू नका. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे. हे दान केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. त्याचबरोबर जर आपल्या दरवाजावर गाय आली, कुत्रा आला, कोणतंही मुकं जनावर आलं तर त्याला हाकलून लावू देऊ नका. त्यांना तुमच्या घरामध्ये जे काही असेल, भाकरी असेल, चपाती असेल, बिस्किट असेल तर काहीतरी तुम्हाला खायला हे नक्कीच द्यायचं. हे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, विघ्न, सर्व संकट दूर होतात. तर ह्या काही भाज्या आहेत, त्याचबरोबर हे काही पदार्थ आहेत जे चुकूनही आपल्याला अमावास्येच्या दिवशी सेवन करायचे नाही आहेत किंवा कोणाला द्यायचे नाहीत. त्याचबरोबर या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला टाळायच्यात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.